आपण सुरू करणार आहोत। गेल्या 48 तासात पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, संरक्षक भिंती आणि घरांचे भाग कोसळले, तर काही भागात दरडी कोसळल्याने दुर्घटना घडली आहे। मुंबईसह कोकण, पुणे आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। पावसाचा जोर कायम असतानाच 48 तासात गेलेले 14 बळी राज्यासाठी चिंतेची बाब आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। 1 जून ते 8 जुलै या कालात 62 जणांचा मृत्यू झालाय, तर तिकडे साताऱ्याच्या फलटण तालुक्यात खामगावमध्ये विजेचा धक्का लागून पारधी समाजातल्या एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। घरासमोरील विद्युत केबलच्या तारेला स्पर्श झाल्यानं हा मृत्यू झाल्याचं कळतंय। तिकडे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नाशिक आणि पुण्यावरही वरुणराजाने कृपावृष्टी केली आहे। धरणं आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे पाणी कपातीचं संकट जे ते दूर होण्याची चिन्ह आहेत। नाशिकमधील गोदावरी आणि गिरणा नद्यांना पूर आलाय। चणकापूर, गंगापूर, दारणा, भावली, कश्यपी, कडवा, करंजवण या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। नाशिकमध्ये 6 तासात 150 मिलीमीटर पाऊस झाला। धानोली धरणाजवळील महाराष्ट्र गुजरातला जोडणाऱ्या लोटण घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आणि रस्ता बंद झाला। तर 9 जुलैला नाशिकमध्ये येलो अलर्ट जारी झालाय। पुणे जिल्ह्यातही शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे पुण्यातल्या धरणांमध्येही पाणी पातळी वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं। रात्रीपासून पाऊस सुरू झाला, जवळपास 1:30-2 वाजेपासून तर सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास 140-150 मिलीमीटर पाऊस। पण नेमकं सकाळपासून सगळी परिस्थिती बदलली आणि पाऊस सगळीकडे झालेला होता। त्यामुळे काही ठिकाणी कामं चालू होती, त्या ठिकाणी खड्डे पडलेत, काही ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली, काही 5-7 गाड्या अडकल्या आणि त्यामुळे नाशिककरांनी थोडा त्रास सहन करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे। पण आता जवळपास पाऊस कमी झालेला आहे। नदीतलं पाणी सुद्धा जे दुतोंड्या मारुतीला आपण छातीपर्यंत होतं ते आता कमरेपर्यंत 4-5 फूट पाणी कमी झालेलं आहे। राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने उद्या 9 जुलैला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करत विद्यापीठाने हा निर्णय घेतला। परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली। तिकडे कोकणासह रायगड जिल्ह्याला देखील तुफान पावसाने झोडपलं। 3 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग आहे की कोणती नदी असा प्रश्न पडतोय। वाहन चालकांचा धोक्यात जीव घालून प्रवास सुरू आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाहीये, त्यामुळे वाहतुकीचे 3 तेरा वाजले आहेत। माणगाव तालुक्यात अनेक गावांचा शहरांशी संपर्क तुटला, तर बामणोली, वाढवण, शिरवली गावांना जोडणारे रस्ते काल नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले आहेत। रोहा शहराजवळून वाहणारी कोंडलिका नदी अजूनही धोका पातळी ओलांडून वाहतीये। संपूर्ण नागोठणे शहराला आंबा नदीने विळखा घातलाय। 3 दिवसांपासून नागोठण्याची अंधाराशी झुंज सुरू आहे। कर्जतमध्येही पूरस्थिती गंभीर आहे। उल्हास नदीला पूर आल्यानं अनेक गावं संपर्कहीन झाली आहेत। गेल्या 3 तारखेपासून पाऊस संततधार कोसळत आहे। आज पाऊस थांबलेला आहे, परंतु घाटमाथ्यावरती जो पाऊस येतो आहे त्याचं पाणी आंबा नदीमध्ये भरलेलं आहे आणि सध्याही आपण पाहतो आहोत की जे काही रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे बंद आहेत। जे काही सार्वजनिक वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि यातायात जी काही आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। त्याचा सर्वसामान्यांच्या सोबत विद्यार्थी आणि शालेय महाविद्यालयावर सुद्धा विपरीत परिणाम सध्या होताना दिसतो आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि त्यामुळे आम्हाला नागोठण्यावरून पालीला जाता येत नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल होत आहेत। अनेक विद्यार्थी नागोठण्यातून पालीला जात असतात कॉलेजला, परंतु आता एसट्या वगैरे सर्व बंद आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रस्ता पूर्ण जलमय झालेला आहे आणि त्यामुळे आम्हाला पालीला जाता येत नाही कॉलेजला, त्यामुळे सगळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम झालेला आहे। पहिल्याच पावसात पितळ उघडं पडलेल्या मिसिंग लिंकवरून विरोधकांनी आरोपांची